एकता नर्सरी. एकता नर्सरी 4 एकरमध्ये बनवली आहे आणि इथे साधारण 5 लाख प्लांट्स आहेत. इथे आपल्याला बोन्साय प्लांट्स कसे बनवायचे हे देखील शिकवले जाते. त्यासाठी 50 रुपीज चार्ज केला जातो. ह्या नर्सरीचे मेन इंटेन्शन हे आहे की येथील आदिवासी महिलांना रोजगार मिळणे, त्यांना फायनान्शियली सक्षम करणे, त्यांनी केलेल्या हँडीक्राफ्ट प्रोडक्ट्सला मार्केट मिळवून देणे, थोडक्यात महिला सशक्तीकरण करणे. ह्या सगळ्या विचारातून गुजरात फॉरेस्ट डिपार्टमेंटने एकता नर्सरी फॉर्म करण्याचा निर्णय घेतला. ह्या गार्डनमध्ये आपण बांबू हँडीक्राफ्ट्स, ऑर्गॅनिक प्लांट्स, हर्बल सोप्स म्हणजेच गोट मिल्क, चारकोल आणि ग्लिसरीन सोप्स, बोन्साय प्लांट्स परचेस करू शकतो. इथे हायड्रो प्लांट सिस्टीम सुद्धा आहे, त्याची माहिती देखील पुरवली जाते. कॅक्टस गार्डन. हे गार्डन 25 एकरमध्ये बनवले आहे. मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की कॅक्टसमध्ये सुद्धा इतके प्रकार असू शकतात. आणि वरून काटेरी दिसणारे हे झाड इतके सुंदर आणि बहुरंगी असेल. कॅक्टसला फुलं येतात हे माहीत होतं, पण फळं सुद्धा येतात आणि ती सुद्धा एडिबल असतात हे पहिल्यांदाच ऐकले. कॅक्टसची फळं आपण खाऊ शकतो. ती हेल्दी सुद्धा असतात आणि ज्याचे भरपूर औषधी गुणधर्म देखील असतात. पूर्ण जगात कॅक्टसमध्ये साधारण 2000 व्हरायटीज आहेत आणि त्यातील 400 ते 500 व्हरायटीज आपल्याला कॅक्टस गार्डनमध्ये बघायला मिळतात. कॅक्टस गार्डनमधून डॅम व्ह्यू सुद्धा खूपच छान दिसतो.
विश्ववन. विश्ववनची थीम आहे विविधतेत एकता. जगातील 7 कॉन्टिनेंटमधील म्हणजेच एशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका आणि अंटार्क्टिका चे रेअर आणि युनिक प्लांट्स इथे लावले आहेत. इथली अजून एक खासियत अशी आहे की विश्ववन गार्डनची रचना डिझाईन अशा प्रकारे केले आहे जसे की जगातील 7 कॉन्टिनेंट्स आपल्याला मॅपमध्ये दिसत आहेत. फोटो काढ. दादू उभा राहा तिकडे. आपण आलो आहोत विश्ववन मध्ये. BRG होमस्टेच्या रूम्स, डबल बेड, त्याच्यानंतर इथे साईडला सिंगल बेड सुद्धा आहे. AC आहे, AC रूम्स आहेत. TV आहे, कबर्ड आहे. इथे विंडो आहे. ॲक्च्युली आम्हाला फ्रंट व्ह्यू नाही मिळाला. फ्रंट व्ह्यूमध्ये बाल्कनी सुद्धा आहे. त्या रूम्स तेव्हा अवेलेबल नव्हत्या. आणि बॅक व्ह्यूला बाल्कनी नाही आहे, एक विंडो आहे. आम्ही आता आलो आहोत एकता क्रूजवर. ह्या क्रूजमध्ये ते आपल्याला नर्मदा रिव्हरवर छान राऊंड मारून आणतात. त्या क्रूजवर डिनर असेल, म्युझिक असेल, डान्स असेल आणि ह्याचे चार्जेस आहेत 1400 पर पर्सन. तर आम्ही रात्रीचा स्लॉट बुक केला आहे 8 to 10चा, 1400 रुपये पर हेड. आपण आता बघूया आतमध्ये कशी अरेंजमेंट आहे. बाहेरून तुम्ही बघू शकता क्रूजचं डेकोरेशन कसं केलं आहे, लाईटिंग कशी केली आहे. बऱ्यापैकी गर्दी आहे. इथे पार्किंगची सुद्धा सोय आहे. तुम्ही तुमची पर्सनल व्हेकल इथे आणून पार्क करू शकतात. श्रेष्ठ भारत भवनपासून थोडंसं तुम्ही खाली आलात की इथे क्रूज लावलेली असते आणि तिथे खाली पार्किंगची पण सोय आहे. भारत श्रेष्ठ भवनला पिकअप पॉईंट आहे. जर तुमची पर्सनल व्हेकल नसेल, तुम्ही जर बसने आला असाल तर भारत श्रेष्ठ भवनला पिकअप पॉईंट आहे. त्यांची 4 व्हीलर आपल्याला पिकअप करायला येते. हार्डली एक 3-4 मिनटाचं अंतर आहे भारत श्रेष्ठ भवनपासून. आम्ही रेडी होऊन आलो आहोत
क्रूज राईडसाठी. रात्रीच्या 8 वाजलेले आहेत. मम्मी, काकू, बर्थडे गर्ल वैशाली, क्रिशांत, कुणाल, विशाखा, केतन आणि ही आहे केशवी आणि काका. स्टार्ट झाली आहे. सुरुवातीला स्टार्टर होतं, वेलकम ड्रिंक होतं आणि आता डिनरसुद्धा स्टार्ट झालं आहे. मूव होते पण अजिबात जाणवत नाही आहे. वेलकम ड्रिंक, स्टार्टर, तुमचा किंवा तुमच्या घरातल्यांचा बर्थडे असेल तर ॲडव्हान्समध्ये सांगून बर्थडेचं डेकोरेशन सुद्धा करून ठेवतात ते. डिनर स्टार्ट झालं. बर्थडे गर्ल. एकता रिव्हर क्रूज. एकता रिव्हर क्रूजची तुम्ही दिवसाची राईड देखील घेऊ शकतात. त्याचे तिकीट आहे किड्स अप टू 6 इयर्स 207 रुपीज पर किड आणि ॲडल्ट 413 रुपीज पर पर्सन. ह्याचे देखील तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावे लागते. वैशालीचं बर्थडे सेलिब्रेशन. लाव लाव लाव. मी तर लावून म्हणजे जास्त लावून टाकेल. लाव, कारण तू विशाखाला लावला होता. हा मग मी लावणार आहे.
आमची केवाडिया ट्रिप आता संपली आहे. आम्ही निघालोय बॅक टू होम. बाय बाय. आम्ही खूप एन्जॉय केलं. हाय, आमचा नाशिकला रिटर्नचा प्रवास स्टार्ट झालेला आहे केवाडियावरून. आत्ता आम्ही आहोत सापुतारा रोडला. मौवास म्हणून एक गाव लागलं आहे इथे आणि आम्ही जेवणासाठी थांबलो आहोत.